भाजी तीच, इन्ग्रेडियंटसुद्धा तेच, पण बनवण्याची पद्धत थोडी बदलली की चवीत किती मोठा फरक पडतो ना, हे या मशरूम करीमधून आज बघूया. तर त्यासाठी लागणार आहे मशरूम, कांदा, टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या, आलं, काजू आणि कोथिंबिरीच्या काड्या आणि कोथिंबिरीचे पानं. तर बघा, हे सगळं मी आता कट करून ठेवलेलं आहे. चला आता पुढच्या तयारीला लागू. एका मिक्सरच्या पॉटमध्ये आता टोमॅटो, आलं, लसूण, काजू आणि कोथिंबिरीच्या काड्या यांची पेस्ट करून घेतली आहे. इकडे कढईमध्ये छान बटर गरम करून थोडंसं तेल घातलेलं आहे, बटर जळू नये ह्यासाठी. आणि बारीक कट केलेला लसूण मी यात घातलेला आहे. तो छान परतायचा आहे. लसूण परतून झाला की यातच आपल्याला मशरूम फ्राय करून घ्यायचे आहेत, जोवर हे पाणी सोडत नाही तोवर. आता थोडं शिजलेले आहेत, तर मी थोडंसं मीठ घालणार आहे आणि थोडी काळी मिरी पूड टाकते आहे. तर हे सगळं आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे छान असे झालेले आहेत मशरूम, काढून घेऊया. आता इथे याच कढईमध्ये मी परत तेल घातलेलं आहे थोडंसं, आणि थोडंसं आपलं साजूक तूप घरचं जे आहे ते घातलेलं आहे. ते गरम झाल्यानंतर हा छान स्लाइस केलेला कांदा जो आहे तो मी यात घातलेला आहे. आता गुलाबी होईस्तोवर याला परतायचं आहे. तर कांदा असा छान गुलाबी झालेला आहे. आपण तयार केलेलं वाटण आता यात घालायचं आहे आणि मस्तपैकी परतायचं आहे. थोडं मीठ घालायचं आहे आणि आपले बेसिक मसाले जे आहेत, हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि इथे मी टेस्ट किचन किंग मसाला यूज केलेला आहे. आता याला छान असं परतून घ्यायचं आहे. आणि मशरूममध्ये जे पाणी होतं थोडंसं गरम पाणी, तर ते मी यात घातलेलं आहे आणि कोथिंबीर घालून छान याला असं छान परतून घ्यायचं आहे. आता परतून झालं की थोडा वेळ आपल्याला 2 ते 3 मिनिट इथे झाकून ठेवायचं आहे. झाकणावरती पाणी घालायचं आहे, म्हणजे खाली बुडाला हा मसाला लागणार नाही. तर आता 3 मिनिटानंतर मी बघितलंय, छान असं ऑइल सोडलंय बाजूने. तर आता याला परत छान असं परतून घ्यायचं आहे आणि फ्राय केलेलं मशरूम जे आहे ते ह्यात परत घालायचं आहे आणि परत छान असं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर गरम पाणी जे होतं प्लेटमध्ये झालेलं ते आपल्याला यात ओतून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर पातळ हवी असेल भाजी, तर तुम्ही अजून पाणी गरम करून यात घालू शकता, पण मला अशीच कन्सिस्टन्सी हवी होती भाजीची, तर मी एवढंच पाणी इथे घातलेलं आहे. आता वरतून कोथिंबीर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे परत, आणि एक छान ह्याला उकळी आणून घ्यायची आहे. आणि आपली अशी ही भाजी आता तयार झालेली आहे. चला आता सर्व करूया. तर ही अशी मशरूम करी आज मी वेगळ्या स्टाईलने बनवलेली आहे. तर नान बरोबर, फुलक्यांबरोबर किंवा भाताबरोबर ही भाजी खूप छान लागणार आहे. तुम्हाला ही रेसिपी थोडी वेगळी वाटली का? कमेंट करून नक्की कळवा.